चला तर मंडळी, चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. साखर गूळ न वापरता मलईदार श्रीखंड करण्यासाठी कापडामध्ये 1 लिटर दही घेतलं, जमेल तितकं पाणी पिळून काढलं, गाठ बांधून वजन ठेवून 2 तास असंच ठेवलं. पुऱ्या करण्यासाठी 1 कप गहूपीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 लहान चमचा पिठी साखर, मीठ घालून घट्ट पीठ मळून 15 मिनिटं बाजूला ठेवायचं. चक्का मस्त घट्ट तयार झालेला आहे. चमच्याने मोकळा करायचा. साखर गुळ वापरत नाही, मग काय वापरतोय? खडी साखर म्हणजेच धागेवाली मिश्री वापरतोय. तिला ठेचून घ्यायची, धागा काढून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक पूड करायची. 1.5 कप चक्का होता तर पाऊण कप पिठी साखर घालायची. 3-4 मिनिटं चांगलं असं फेटून घ्यायचं. केशर पिस्ता श्रीखंड करतोय म्हणून पिस्त्याचे काप, वेलची पूड, केशराचं दूध घालून 2 मिनिटं मिक्स करायचं. फ्रीजला थंड करायचं. केशर पिस्ता श्रीखंड तयार. पुऱ्यांचं पीठ छान मुरलेलं आहे. एकसारखे गोळे करून घ्यायचे. पुऱ्या लाटायच्या. कडकडीत गरम तेलात मोठ्या आचेवर पुऱ्या तळायच्या. तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला जरूर ट्राय करा. सविस्तर प्रमाण टिप्ससह डिटेल रेसिपी चॅनलवर आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्कीच पहा.